The spine, backbone or vertebral column. The spine is formed by the padlock-shaped bone placed straight one above the other. There are altogether 33 bones in the spine, each called as a vertebra. These bones are arranged one above the other flexibly. The spine protects the spinal cord that originated from the brain. What will have happened in don't have a backbone? Very simple. The spine means backbone or vertebral column. There are attached to the head the total 33 bones attached to the altogether, and there are the flexibles known as a vertebra. Next, the appendicular skeleton. Appendicular skeleton means there are the human body has two arms and two legs. Are different part of the arm or leg have the several bone which are the connected together by the joint. Appendicular skeleton means two arm and two legs are included in this skeleton, but the arm and leg are several type of the bones are joined together, the formation of the legs and arms. Next, do you know there are three bones each ear of these are the stirrup is smallest bone in our body. It is small as the grain of rice. राइस का जो ग्रेन रहता है उससे भी स्मॉल जो बोन से उसे हम क्या बोलते हैं रे? स्टिरअप. Then hollow its shape is like that of the stirrup. In the human body, the longest and strongest bone is thin bone of the femur. Femur means the human body, the longest and strongest bone. It is the thick bone or the femurs. Next, observe it. Observe and discuss. Observe the human skeleton in your school laboratory and picture of the skeleton and classify the bone in our body into 4 types. Discuss the function of this bone. That means try this. Move the different part of your body from the head to the toes and observe the different place at which they can bend or turn. The bones in our body are connected to each other. It is known as a ligament. That means हमारी जो बॉडी उस बॉडी डिफरेंस पार्ट में डिवाइडेशन किया है. दैट मीन्स अपनी जो बॉडी देर आर द टोज हेड टू द टोज. ऑब्झर्व द डिफरन्स प्लेस. आपल्या बॉडीमध्ये डिफरन्स टाईपची जे बोन्स आहे त्यांची अटॅचमेंट कशी आहे हे डिफरन्स आहे. फर्स्ट ऑब्झर्व आपल्या लायब्ररीमध्ये स्कूलमध्ये किंवा सायन्स लॅबमध्ये आपण जो ह्युमन स्केलेटन बघितलेला असेल तो किती पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेला आहे? 4 पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. आणि आपल्या बॉडीमधलं प्रत्येक बोनचं फंक्शन काय रे? वेगवेगळं आहे. त्यानंतर मोर द डिफरन्स पार्ट युअर बॉडी फ्रॉम द हेड टू टोज. डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे बोन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि ते एकमेकाला काय आहे रे? जॉईंट झालेले आहे आणि ते स्पेसिफिक काय होतात? बेंड होतात आणि टर्न होतात. द बोन इज ओवर बॉडी आर कनेक्टेड इच अदर. सगळे बोन एकमेकाला कसे असतात रे? कनेक्ट केलेले असतात. इट इज नोन ॲज द लिगमेंट्स. लिगमेंट्स मीन्स काय? आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स आहे ते बोन एकमेकाला काय केलेले रे? कनेक्ट केलेले. जॉईंट त्यांना काय बोलतो आपण? लिगमेंट्स. जॉईंट. आता जॉईंट्स मीन्स काय? जॉईंट्स आर द प्लेस वेअर 2 or more than 2 bones are connected to each other. जॉईंट्स आर ऑफ द 2 टाईप. आता जॉईंट्स मीन्स काय? आपल्या बॉडीमधले जे बोन्स आहे एकापेक्षा जास्त 2 किंवा 2पेक्षा जास्त मोर जे बोन्स आहे ते एकमेकाला जॉईंट आहे त्यांना काय बोलतो आपण? जॉईंट. या जॉईंटचे किती टाईपमध्ये डिवायडेशन केलेलं आहे? 2 टाईपमध्ये जॉईंटचं डिवायडेशन आहे. जॉईंट मीन्स काय? 2 or more बोन जॉईंट टू इच अदर. इट इज नोन ॲज अ जॉईंट. बट these joints are dividation or classified into 2 parts. One is the movables and immovables. म्हणजे जे जॉईंट्स हालचाल करतात, मूव होतात, बेंड होतात त्याला काय बोलतो आपण? मुवेबल्स. आणि अनदर इनमुवेबल्स मीन्स जे जॉईंट्स काय असतात रे? स्टेबल असतात, ज्यांची मुवमेंट होत नाही, बेंड होत नाही त्यांना काय बोलतो आपण? इनमुवेबल जॉईंट्स म्हणतो. मुवेबल जॉईंट बोन्स कॅन मूव. एक्झाम्पल बोन्स ऑफ आर्म अँड लेग. आपण आपल्या हाताचे आणि पायाचे बोन जर बघितले ते काय होतात रे? बेंड होतात. देन इनमुवेबल बोन्स कॅन नॉट मूव. एक्झाम्पल बोन ऑफ द स्कल. स्कल बघितलेले असेल आपण. स्कल मीन्स काय? आपली हेड, आपली कवटी बघितलेली असेल त्यामधले बोन्स मूव होतात का? नो.
अदर दॅन द लोअर जॉ, फक्त जो लोअर जॉ आहे तो काय होतो रे, मूव होतो. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ द जॉईंट. आता टाईप ऑफ द जॉईंट, मुव्हेबल जॉईंट्स आहे त्याचे आपण टाईप बघतोय. लेट स्टडी सम टाईम ऑफ द मुव्हेबल जॉईंट्स. हँग जॉईंट्स. आता हँग जॉईंट मीन्स काय, द टाईप ऑफ द जॉईंट अलो द मुवमेंट ऑफ द बोन्स ओनली इन वन डिरेक्शन. ज्या बोनची एका डिरेक्शनला काय होते रे, मूवमेंट होते. ज्या जॉईंटची वन डिरेक्शनला काय होते रे, वन डिरेक्शनला मूवमेंट होते. मूव इन दू 180 अँगलने ते बोन्स काय होऊ शकतात, बेंड होऊ शकतात. इट इज नोन ॲज द हँग जॉईंट. द एल्बो अँड नी जॉईंट्स. कोणते येते बघा, एल्बो अँड नी जॉईंट. नेक्स्ट बॉल अँड सॉकेट जॉईंट. आता बॉल अँड सॉकेट जॉईंट, इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बॉल कॅन बी मूव इन टू मोर डिरेक्शन इन 360 डिग्रीने जे अँगलने जे बोन मूवमेंट करतात त्यांना कोणतं जॉईंट बोलतो आपण, बॉल अँड सॉकेट जॉईंट बोलतो. एक्झाम्पल शोल्डर अँड हिप जॉईंट. शोल्डर बघितलेले असेल तुम्ही, तुमच्या हाताची हालचाल करा. तुमचा हात सर्क्युलर राऊंडने काय करू शकतो रे, फिरू शकतो. म्हणजे किती डिग्रीने, 360 डिग्रीने. त्यानंतर ग्लायडिंग जॉईंट. इन दिस टाईप ऑफ जॉईनिंग द बोन कॅन ओनली स्लाइड ओव्हर each other. Example, twist and angle joints. In this type of joining the bone can only side over each other. हे काय होऊ शकतात रे, each and every side. ही बोन्स काय होऊ शकतात रे, दॅट मीन्स मूवमेंट करू शकतात. दॅट मीन्स ग्लायडिंग जॉईंट्स, ट्विस्ट अँड अँगल जॉईनिंग्स हे एक्झाम्पल्स आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण आता, which organ help to us in weather sometime is hot or cold, rough and smooth. म्हणजे हॉट, कोल्ड, रफ अँड स्मूथ जो एरिया असेल, आपण जर त्याला टच केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असं कोणतं ऑर्गन्स आहे, देर आर द सेन्सरी ऑर्गन्स, दे प्रेझेंट. देर आर द प्रेझेंट. इट इज नोन ॲज द स्किन. त्याला काय बोलतो आपण, स्किन. आता स्किन मीन्स काय, द स्किन इज अ इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग. द स्किन हॅज हिअर. There are nails on the skin, on the tip of the finger and toes. The skin give us the sense of touch. The skin is an important sensory organ of the body. आपल्या बॉडीमधला जो सेन्सरी ऑर्गन्स आहे, मीन्स टच टू द हॉट प्लेस, टच टू द कोल्ड थिंग्स, टच टू द रफ. म्हणजे रफ थिंग्सला, कोल्ड थिंग्सला किंवा हॉट ऑब्जेक्टला आपण टच केल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोल्ड मीन्स, हॉट मीन्स अँड रफ मीन्स. देर आर दिस सेन्सरी आर प्रेझेंट इन द स्किन. स्किन इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑल द लिव्हिंग थिंग. द स्किन हॅज द इयर्स. स्किनवरती काय असतात रे, इयर्स असतात. अँड नेल्स ऑन द स्किन टू द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज. आता आपल्या बोटांवरती नखे असतात, नेल्स असतात किंवा इयर्स असतात. हे कशावरती असतात रे, स्किनवरती असतात. देर आर द इम्पॉर्टन्स. नेक्स्ट फंक्शन ऑफ द स्किन. आपण स्किनचं फंक्शन बघणार आहे. तर प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गॅन सिस्टीम एक्सेट्रा. आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहे, इंटरनल सिस्टीम्स आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, देन अनदर इज अ रेस्पिरेटरी सिस्टीम. ऑल द सिस्टीम्स आर प्रोटेक्ट टू द स्किन. स्किन काय करते रे, प्रोटेक्ट करते. हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर्स इन द बॉडी. आपल्या बॉडी प्रिझर्व द मॉइश्चर्स, आपल्या बॉडीमध्ये मॉइश्चर्स ते प्रिझर्व करते. सिंथेसाइज विटॅमिन डी. विटॅमिन डी सिंथेसाइज करते. रिलीज द स्वीट ऑफ द रेग्युलर बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीमधून जो घाम आहे, रिलीज, दॅट मीन्स द रेग्युलर टेम्परेचर रिमूव्ह करण्याचं वर्क कोण करतं रे, स्किन करते. गिविंग प्रोटेक्ट फ्रॉम द हीट अँड कोल्ड. दॅट मीन्स आपल्या बॉडीमध्ये हीट आणि कोल्ड प्रोटेक्ट करण्याचं वर्क, किंवा आपल्या बॉडीला हीट आणि कोल्ड प्रोटेक्ट करण्याचं वर्क कोण करतं रे, स्किन. द स्किन इज अ फंक्शन ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आपण आपल्या बॉडीला एखाद्या ऑब्जेक्टचं टच झालं किंवा आपण एखाद्या ऑब्जेक्टला टच करतोय, त्याच्यावाला जे सेन्सरी ऑर्गन्स आहे, सेन्सेशन कोण करतं रे, स्किन करते. नेक्स्ट द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी, इट इज कॉल्ड ॲज द स्किन. देर आर द डेफिनेशन, मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन. स्किन मीन्स काय, द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीचं जे आउटरमोस्ट कवरिंग आहे त्याला काय बोलतो आपण, स्किन बोलतो. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर. ह्युमन स्किनचे किती लेयर्स आहे, 2 लेयर्स आहे. कौन से लेयर्स आहे, द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड ॲज अ इपिडर्मिस. जे आउटर कवर आहे स्किनचा त्याला काय बोलतो आपण, इपिडर्मिस. अँड देर
लोअर अँड बिलो लेयर्स, जो बिलो लेयर्स आहे इनर साईडने जे लेयर्सची स्किनचं, त्याला काय बोलतो आपण, डर्मिक्स बोलतो. दॅट मीन्स बिलो द डर्मिस देर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. दॅट मीन्स हे इनर लेयर्स आहेत, त्या इनर लेयर्सला काय अटॅच असतात, नेटवर्क ऑफ द ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबरचे काय असतात रे, नेटवर्क असतात. द subcutaneous layer under is the network maintain normal body temperature. The epidermis has a various layer. epidermis वरती काय असतात रे, various लेवल असतात, ते काय करतात रे, टेम्परेचर कंट्रोल अँड नॉर्मल टेम्परेचर ऑफ द बॉडी. ओके, देर आर द डायग्राम. स्ट्रक्चर ऑफ द स्किनची डायग्रामचे epidermis मीन्स आउटर कवर, dermis मीन्स इनर कवर अँड subcutaneous मीन्स hypodermics. There are the covering of the skin. Next, can you tell what happens when we walk or play in the hot sun? When we walk or play in the sun, we get tired, but at the same time our skin become wet. This is because of the sweat. In the skin there are glands which is secreted sweat. These are called as the स्वेट ग्लँड्स मीन्स दॅट मीन्स सन हॉट प्लेसला तुम्ही ग्राउंडवरती खेळताय अँड ॲट दॅट टाईम युअर बॉडी इज मॉइस्ट ऑर वेट. आपली बॉडी ओली होते, मॉइस्ट होते, इट इज नोन ॲज द स्वेट मीन्स काय, घाम. आपल्या बॉडीमध्ये जे टेम्परेचर फॉर्मेशन होतं हॉट टायमिंगला, ते रिड्यूस करण्याचं वर्क कोण करतं रे, स्किन करते. दॅट मीन्स आफ्टर प्लेईंग इन द हॉट सन ऑर आफ्टर हार्ड फिजिकल लेबर्स, तुम्ही हार्ड वर्क करत असाल फिजिकल, किंवा आफ्टर प्लेईंग इन द हॉट सन, हॉट टायमिंगला तुम्ही काय प्लेईंग ग्राउंडवरती खेळत असाल, तर त्यावेळी तर बॉडी टेम्परेचर इज इन्क्रीजेस, तुमचं बॉडी टेम्परेचर काय होतं रे, इन्क्रीज होतं. दिस टेम्परेचर इज द रिड्यूस, ते रिड्यूस करण्याचं वर्क कोण करतं रे, स्किन करते. दॅट मीन्स स्वेट इज द रिलीज इज हेल्प टू द रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी. आवर body temperature usually remains constant at approximately 37 degrees Celsius temperature. 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे आपल्या बॉडीचं, ते रिड्यूस करण्याचं वर्क कोण करतं रे, स्किन करतं. नेक्स्ट इज द मेलॅनिन. मेलॅनिन मीन्स अ पिगमेंट कॉल्ड ॲज अ मेलॅनिन इज अ प्रेझेंट इन द सेल ऑफ इपिडर्मिस. इपिडर्मिस जे सेल्स आहे, आउटर कवरेज आहे, त्यामध्ये मेलॅनिन्स प्रेझेंट असतात. दिस मेलॅनिन्स इन द सिंथेसाइज सर्टन ग्लँड्स इन द स्किन. द पर्सेंटेज ऑफ द मेलॅनिन डिसाइड द फेअरनेस ऑर द डार्कनेस ऑफ द स्किन. आपल्या स्किनचा कलर्स कशावरती डिपेंड्स असतो, टोटली मेलॅनाइन्स. देन the color of the skin also depends upon the climate. Melanin protect our skin and the inner part of the ultraviolet sun ray. अल्ट्रावायलेट सन रे पासून अँड हॉट टेम्परेचर पासून, क्लायमेट्स पासून मीन्स कोल्ड, हॉट अँड एनी अदर्स, देर आर द प्रोटेक्ट टू द मेलॅनाइन. आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन कोण करतं, मेलॅनाइन्स करतं. ओके, अँड द कलर ऑफ द बॉडी, आपल्या बॉडीचा जो कलर्स आहे तो टोटली कशावरती डिपेंड्स असतो रे, मेलॅनाइन्सवरती. ओके, नेक्स्ट observe the diagrams and observe and discuss. Observe your skin, and the skin is your grandmothers, grandfathers and any old people in the house. Which difference do you notice? We are grow older, the proportion of the beneath the skin reduce. However, the previously taught the skin does not shrink. This causes wrinkles on the skin ऑर द ओल्डर पीपलची जी स्किन आहे त्याच्यावरती काय असतं रे, विंकल्स असतात. का विंकल्स असतात, दॅट मीन द ओल्डर टाईम, जसे जसे आपण म्हातारे होत चालतो तसं तसं काय होत चालतं रे, आपल्या स्किनमधले जे फॅट्स आहे ते फॅट्स काय होत चालतं, रिड्यूस. आणि जिथे फॅट्स रिड्यूस होते त्यावेळेस जी स्किन्स आहे आपली ताणलेली जी स्किन्स आहे ती रिड्यूस होते का, नो. त्यामुळे काय होतं रे, रिंकल्स फॉर्मेशन होतात. देर आर द डायग्राम, वन इज द ग्रँड मदर्स अँड अनदर इज अ स्मॉल बेबी. नेक्स्ट, do you know in the melanin that determine the color of our hair to जे black hairs is due to the pure melanins white. आता आपले जे हेअरचा कलर्स आहे तो कशावरती डिपेंड्स आहे रे, मेलॅनाइन्स. प्युअर मेलॅनाइन असल्यानंतर जे हेअरचे कलर्स आहे तो कसा असतो रे, प्युअर डार्क. वाईल ब्राऊन लाईट हेअर्स इज ड्यू टू द सल्फर.
ब्राऊन लाईट असल्यानंतर आपल्या मेलॅनाइन्समध्ये काय प्रेझेंट असतं, सल्फर्स. अँड रेडिश हेअर्स असल्यानंतर आपल्या मेलॅनाइन्समध्ये काय प्रेझेंट असतं, आयन्स प्रेझेंट असतं. ओके, ऑलवेज रिमेंबर फॉर द हेल्थ ऑफ द स्किन इज इट इम्पॉर्टंट टू कीप इज क्लीन. देन discriminating between people based on their skin color is unscientific and wrong. Avoid the temptations of using the artificial means to become fair. आर्टिफिशियलच्या क्रीम्स असतील त्या यूज करून आपल्या बॉडीचा जो कलर्स आहे तो चेंज होत नाही, आपण ते अवॉइड्स केलं पाहिजे. दॅट मीन्स देअर ऑफ द बॉडी कलर टोटली डिपेंड्स अपॉन द मेलॅनाइन्स. ओके.